गावची जी बैठक आहे, आता प्रत्येक जण म्हणतो नावं डिक्लेअर झाली, सगळं झालं. ज्या आपल्या सतरंजीवर नावं डिक्लेअर होतात तेच फायनल होतात. गावची परंपरा आहे, बैठक हे पूर्वीच्या लोकांपासून आलंय. आता हळूहळू सागर नाना पाया काका हे मागच्या याच्यात चांगलं काम केलं. त्याच्या आधी दत्तूबा सरपंच, श्यामाप्पा चकोर, गोविंद तात्या यांनी, या सगळ्यांनी, दिघा तात्या, अशोक अप्पा यांनी सगळ्यांनी 50 लाख, जवळजवळ 50 पेक्षा जास्त पैसे दिले असतील. माजी सरपंच संजयराव पराटे या लोकांनी जरी चुकलं तरी खिशातून पैसे भरलेले. गावचं मंदिर उभं करताना हे लोक चेन्नईला गेले, स्वतःचा खर्च करून. भाऊ सगळेच गेले आपले लोक. म्हणजे गावची परंपरा आहे. गावात सुद्धा कुणी का प्रत्येक गोष्ट ही सामंजस्यपणाने यात्रेवर बसून इथं ठरवली जाते. यात्रेचे सगळे कार्यक्रम चांगले पार पाडतात. त्या यात्रा कमिटीला विनंती करतो, सरपंचांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस कार्यक्रम ठरवून निघून जातात लोक, तो कार्यक्रम पार पाडायचा असतो. आता गौतमीचा कार्यक्रम आहे, बाबा पाटील म्हणले आपल्याला काय, माझं वय झालंय, मला थांबता येणार नाही, पण गावच्या तरुणांच्या यांच्यामुळे ते पुढे नेलं पाहिजे, तरुणांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मागच्या वर्षीपासून आपण आखाडा चालू केला. तरुणांनी पुढच्या वर्षी 100% त्याच्यात भाग घ्या. पुढच्या वर्षी कुणीही पाठीमागे राहू नका. त्यांची पण इच्छा आहे की स्वप्नील 12 महिने तालमीत आदबतो, तो विना अनुदान सहित तो बाहेरून कोच बोलवतो, स्वतः आदबतो, त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे. आणि सगळ्या लोकांनी यात्रेत, सगळ्या तरुणांची जबाबदारी, स्टेजवर बसलेले प्रमुख सगळे एक आहेत. तुम्ही गावच्या बैठकीत बसणारा माणूस हा कुठलाही वेगळ्या मार्गाला कोणी जात नाही. हे खालच्या तरुणांनी पुढच्या पिढीने शिकलं पाहिजे. आता आपल्या शंकरराव, आपण आता आलोय पुढच्या ह्याच्यात, सुधीर शेठ, सागर मागच्या ह्याच्यात होता. कारण ही लोक कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करीत नाही.